हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 23 एप्रिल रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, सिव्हिल सेवा दिन कधी साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 21 एप्रिल रोजी सिव्हिल सेवा दिन साजरा केला जातो। अधिकची माहिती, 21 एप्रिल 1947 मध्ये या दिवशी भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी नागरी सेवकांना स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हटले होते। 2006 साली हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, अलीकडेच प्रसार भारतीने दूरदर्शनच्या हिंदी वृत्तवाहिनी डीडी न्यूजच्या लोगोचा रंग भगवा केला आहे, तर याआधी या लोगोचा रंग कोणता होता? तर तो रंग होता ऑप्शन क्रमांक बी, आधी लाल कलरचा लोगो होता, आता तो भगवा कलरचा केला आहे। लक्षात घ्या, याआधी हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील भगव्या रंगातील दूरदर्शनच्या पहिल्या लोगोचे अनावरण 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी केले होते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, समुद्र मंथन या पौराणिक कथेमधील वासुकी या सापाचे जीवाश्म कोणत्या राज्यात सापडले आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, गुजरात या ठिकाणी सापडले आहे। अधिकची माहिती, IIT रुरकीच्या शास्त्रज्ञांनी या सापाचे अवशेष कच्च्या पन्थरो लाईट नाईट खाणीत शोधले आहेत। हे अवशेष सुमारे 4.70 कोटी वर्षे जुने आहेत। हा महाकाय साप 49 फूट होता। शास्त्रज्ञांनी हिरव्या अनाकोंडांची नवीन प्रजाती शोधली, जी जगातील सर्वात मोठी आहे। दक्षिण अमेरिकेतील नद्यांमध्ये आढळतो। लांबी आहे 7 मीटर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे हरेंद्र सिंग यांची निवड करण्यात आली। लक्षात घ्या, माजी भारतीय हॉकीपटू हरेंद्र सिंग हे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते असून ते 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत प्रशिक्षण म्हणून कार्य करतील। हरेंद्र सिंग हे हॉलंडच्या जेनेके शॉपमनची जागा घेतील। 2014 मध्ये त्यांची भारतीय पुरुष कनिष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे। तसेच 2017 आशियाई कप जिंकणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाचे ते प्रशिक्षक होते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, 2024चा माल्कम अदिस एशिया राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर राईट आन्सर आहे सुरेंदर एस जोधका। अधिकची माहिती, प्रोफेसर सुरेंदर एस जोधका स्कूल ऑफ सोशल सायन्सेस JNU यांची माल्कम अदिस एशिया पुरस्कार 2 लाख आणि प्रशस्तीपत्रकसाठी निवड करण्यात आली आहे। तर अजीम प्रेमजी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक विकास कुमार यांना एलिझाबेथ अडिस एशिया पुरस्कार, ज्यामध्ये 1 लाख आणि प्रशस्तीपत्रक त्यांना मिळणार आहे। तर या ठिकाणी 2 नावं लक्षात ठेवायचे। पहिलं नाव आहे प्रोफेसर सुरेंद्र एस जोधका आणि दुसरं नाव लक्षात ठेवा अजीम प्रेमजी विद्यापीठातील प्राध्यापक विकास कुमार हे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात। क्वेश्चन क्रमांक 6, राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए, नलिन प्रभात। नलिन प्रभात हे आंध्र प्रदेश केडरचे 1992च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। या नियुक्तीआधी नलिन प्रभात हे जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचेच म्हणजेच CRPFचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होते। ते 31 ऑगस्ट 2028 पर्यंत नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक म्हणून कार्य करतील। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशातील शीर्ष 50 बँकांमध्ये अव्वल स्थान कोणत्या बँकेने पटकावले आहे? तर राईट आन्सर आहे इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना याने शीर्ष अव्वल स्थान पटकावले आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, DRDO ने नुकतीच चाचणी घेतलेल्या स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राला काय नाव देण्यात आले? तर ते नाव देण्यात आले आहे निर्भय। आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे, DRDOचा फुल फॉर्म विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचा आहे। तसेच लक्षात घ्या, आपल्याला चालू घडामोडी प्रश्नसंच पाहिजे असेल तर आपल्याकडे जून 2022 ते एप्रिल 2024 पर्यंत 4000 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे। प्राईज आहे फक्त 99 रुपये। परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण आजच्या व्हिडिओची PDF त्या ठिकाणी शेअर करणार आहोत। थँक्यू।